तर वळू आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद समीर ठाकरे. सचिन मास्टर ब्लास्टर विपक्ष सनम कुमार टायगर या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टू ऑन मिडल ओपन मध्ये सचिन विथ अमोल ही सर्वच जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सचिन मडवी जे संघाचे ऑनर देखील आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रवीण भालेकर पाहायला मिळत आहे. लिजंड क्रिकेटर अजिंक्य मडवी यांना विनंती असेल की पण व्यापीठाचा आपला सन्मान इथे केला जाईल. अजिंक्य मडवी या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळते. जे लिजंड क्रिकेटर आहेत त्यांना सन्मानित देखील केलं जात आहे. आणि राकेश पाटील यांना विनंती असेल आणखी लिजंड क्रिकेटर की आपण आपल्या शुभ हस्ते अजिंक्य मडवी जे लिजंड क्रिकेटर आहेत त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच गावासाठी भरपूर योगदान अजिंक्य मडवी यांचं पाहायला मिळते. एक लिजंड क्रिकेटर आहेत. त्यांचा सुपुत्र देखील चांगली कामगिरी क्रिकेटमध्ये करताना पाहायला मिळतोय. हर्षल मडवी आणि निखिल मडवी अजिंक्य मडवी यांचे दोन सुपुत्र देखील क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजिंक्य मडवी जे लिजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जातोय आपण पाहू शकता. इथे मात्र पंचांकडून रिव्ह्यू बॅटिंग साठी रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट साठी. इट्स फेल डिलिव्हरी. पहिले षटक मार्गदर्शक प्रवीण पहिले षटकातील आपण पाहतोय. यावेळी मात्र मिस्टाईम फटका मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत. अखेर क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र हे आपण पाहू शकता तालमेल पाहायला मिळत नाही. कॉलिंग पाहायला मिळत नाही. दोन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते मात्र झेलला तिथे ड्रॉप केला जातो आणि जीवदान मिळतं फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव देखील कंप्लीट करताना 2 धाव नाही घ्या सचिन स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय. पिवनचं पहिली षटक मार्गदर्शक प्रवीण दूरच्या टोकाकडून. हो याला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. आखूट टप्पा चेंडूच्या आकाशाच्या गप्पा अगदी आकाशाची गप्पा करत चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. सचिन मडवीच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय आणि षटकांनी सगळ्याची धावसंख्या वेगाने देखील वाढते. धावसंख्या पोहोचलेली ते 8 वर. पहिले षटक मार्गस्थ P1चं पहिले षटक प्रवीण हाताळताना पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र डान्सिंग फटका आपण पाहतो चेंडू निघून जाईल बॅकवर्ड फॉन रिजन मधून सीमा पार
चौकारानंतर हा षटकारानंतर हा चौकार. प्रवीणवर आक्रमण पाहायला मिळते. सचिन मढवी करताना इथे चॉप करण्याचा प्रयत्न. वाईड ऑर्कर चेंडू पाहायला मिळते. या चेंडूवर कमबॅक करताना गोलंदाज प्रवीण. अगदी या चेंडूवर प्रावीण्य दाखवताना प्रवीण पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 12 धावा. यानंतर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीतील आरएल स्पोर्ट्स विपक्ष कृष्ण इंडोबाजीच्या 2 संघामध्ये. यावेळी मात्र विशाल फाटका लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाल्ले आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना सचिन मढवी याची गैर संपुष्टात. परताना परंतु सचिन मढवी ज्याने बाद एक षटकार एक चौकाच्या मदतीने 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी पाहायला मिळतोय हर्षल मढवी. P1चं पहिलं षटक समाप्त झालं. P1च्या पहिल्या षटक समाप्तीनंतर एक बाद 12 अशी धावसंख्या पाहायला मिळते. दुसरं षटक P2चं हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल बॉलिंग मार्ग सज्ज होताना. कृपया आपण पाहतोय वेळे संदर्भात सहकार्य आपण जास्त वेळ खर्च करत आहेत. यानंतर आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा आहे. आरएल स्पोर्ट्स विपक्ष कृष्ण इंडोबाजीस या 2 संघांमधील आजच्या रचनेमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. राहुल बॉलिंग ड्रॅगवर. तर राहुल याचा सामनावीर फलंदाज अमोल. रिव्हर्स फटका फुलटा चेंडू आणि पलटी शॉट नाही चौकार वसूल करताना फलंदाज अमोल. इथे मात्र पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. राहुलला बॉलिंग ड्रॅगवर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळताना कोण बनवताना आपण बघतोय गोलंदाज राहुल. या चेंडूवर मात्र राहुल फलंदाज होल देताना देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब चेंडू हाताळला होता ज्याच्यावर चौकार फलंदाज अमोल यांनी वसूल केला होता. मात्र या चेंडूवर कमबॅक करताना राहुल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. यावेळी मात्र थर्मल रिझर्व्ह मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने सचिन मास्टर ब्लास्टर संघाची धावसंख्या पोहोचली 17 वर. आजच्या रजनीमधील सेकंड लास्ट लढत आपण बघतोय सचिन मास्टर ब्लास्टर सचिन मढवे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सनम कुमार टायगर आपण बघतोय धनंजय गवळे आणि सनम कुमार गवळे यांचा संघ.
यावेळी या जोरकरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. हा चेंडू निर्धाव. एक तर प्रीमियर लीग 2026 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेची पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या रजनीमधील 7वी लढत आपण पाहतोय. हो, यावेळी म्हणजे पिकअप शॉट आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. षटकार. यावेळी मात्र करार ऑन्ड्रेचा फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये या क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती, 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. सचिन मास्टर ब्लास्टर संघाची ती 1 बाद 24 धावा. भारताची सरासरी या इथे देखील पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील 12 धावा आलेल्या आहेत. कुठल्या प्रकारची टीम मिटिंग आपण करायची नाही, कारण 2 षटक हाताळण्यासाठी आपण 11 मिनिटं खर्च केलेले आहेत. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण यानंतर आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा आहे. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आरएल स्पोर्ट्स विपक्ष कृष्णा इंटरप्राइजेस या 2 संघामध्ये. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 24. एक फलंदाज बाद झालेला सचिन मडवी, ज्याने बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिलं होतं आणि 12चा आकडा देखील आपण 2 षटकांमध्ये पाहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, धावसंख्या 24. आणि आता मात्र संघाचे ऑनर धनंजय गवळी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. सामना करू फलंदाज हर्षल मडवी. हो, यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडूला लॉप केलेला चेंडू निघून जाईल सीमा पार. केडीके कडक फटका, लॉंग ऑनच्या वरून षटकार. धनंजय गवळी यांचं स्वागत षटकाराने करताना आपण बघतोय. फलंदाज हर्षल मडवी हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हर्षल मडवी पोहोचतो आपल्या वैयक्तिक 13 धावसंख्येवर आणि सचिन मास्टर ब्लास्टर संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी पायात हाताळलेला चेंडू आपण पाहतो. यॉर्कर लेनचा चेंडू होता, पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, मात्र हा चेंडू निघून जातो लॉंग शॉप रिझन मधून चौकार. हो, यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतात. लेग बॅटचा इशारा पंजाकडून येतोय. अव्वल मध्ये जोडली जाते आणि अव्वल धावेने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35 वर 35. यानंतरच्या दोन्ही संघाने देखील टॉस साठी सज्ज राहायचं आहे. आरएल स्पोर्ट्स संघाचा संघ नायक आणि कृष्णा इंडोबाजी संघाचा संघ नायक. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल.
यांनी फाईन केलेला चेंडूला, शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. एक रिस्की रन्स फलंदाज तिथे पूर्ण करतायत. खरं तर जोखीम पत्करली ते धाव घेण्यासाठी, मग तिथे एक धाव फलंदाजांनी कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 36-36. आपण सामना पाहतोय सनम कुमार टायगर विरुद्ध सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. यावेळी मात्र मिस टाइम फरका लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत. सेफ लँडिंग होते. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 38. तिसरं षटक मार्गस्थ. आपण प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना पाहतोय, ज्यामध्ये 2 षटके P1 P2 पॉवर प्ले देखील पाहायला मिळतात. यावेळी मात्र दिशांनी चेंडू डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतो वाईट. अव्वल धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना 39-39. हो, यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका मात्र सरळ लॉंगनच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. दुसरा हादरा सचिन मास्टर ब्लास्टर या संघाला. तीन षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन मास्टर ब्लास्टर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 39 धावा. 39 लॉस फॉर द 2 विकेट. बरोबर 13च्या सरासरी प्रति षटकामागे धावा पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकामध्ये 12ची सरासरी आणि आता मध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13ची सरासरी पाहायला मिळत आहे. नेट फलंदाज सुशांत भोईर तर बॉलिंग ट्रॅकवर रोहित सज्ज होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 17 मिनिटं खर्च केलेले आहेत. जास्त वेळ खर्च केला जात आहे. टायमर ऑन आहे याची देखील नोंद घ्यायची आहे सनम कुमार टायगर या संघाने. रोहित बॉलिंग ड्राईव्हवर तुरोच्या टोकाकडून. पलटी शॉट करण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. प्रॉपर टायमिंग इथे साधू शकले नाही फलंदाज. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल याने केला होता. अमोल याने या फटक्याने धावा वसूल केल्या, मात्र यावेळी आपण बघतोय हा फटका त्याचा तो साधू शकलेला नाही. यावेळी पुढे होणार फटका केला, पावलांचा वापर आणि चेंडू निघून जातो सीमापार चौकार. आणि चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने पोहोचलेली ती 43 वर 43. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. 22 रूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 44. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. मात्र अव्वांतरच्या रूपाने ही धाव इथे कंप्लीट केली गेलेली आहे. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय 20 सेफ मध्ये. एक सिंगल रन फलंदाज करतात. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाजाने कंप्लीट केलेल्या आहेत.
अमोल आणि सुशांत ही जोडी मैदानामध्ये. अमोल एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्येची 46-46. यावेळी मात्र पिकअप शॉट. धनंजय अण्णा मात्र तिथे झेल ड्रॉप करताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग लेग रिझन मध्ये स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे आणि परिणाम स्वरूपात इथे मात्र फलंदाज धावा पूर्ण करताना 2. मात्र आपल्या संघासाठी 4 धावा देखील सेव्ह करताना धनंजय गवळी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 48-48. या षटकामधील अखेरचा चेंडू. यावेळी मध्ये खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर इनसाइड आउट. झेल सोडला गेलेला आहे आणि इथे आपण बघूया मौका पे दिया और छक्का पे दिया. खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये 54 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. इथून एका षटकाचा खेळ शेष आहे आणि बरोबर आपण बघितलं तरी 4 षटके या 20 मिनिटांमध्ये पूर्ण केलेले आहेत. जर अमोल मुकादम नाबाद राहिला तर 100 रुपयाचं पारितोषिक येते जाहीर केले गेले आहे. कुंदन गुलवी यांच्याकडून हे पारितोषिक आहे. क्या बात आहे. सही पकडे भिडू आणि कुंदन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना. फलंदाज बाद होताना. अमोल बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी हर्षद पाहायला मिळत आहे. शेवटचे षटक मार्ग असेल. शेवटच्या षटकामधील शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉस साठी तयारीत राहायचं आहे. आरएल स्पोर्ट्स आणि कृष्णा एंटरप्राइजेस आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज कुंदन बॉलिंग ट्रॅकवर. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेला आहे मिडुक रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 55. डबल 5. 5वे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय सनम कुमार टायगर विरुद्ध सचिन मास्टर ब्लास्टर या 2 संघांमध्ये. शेवटच्या षटकात गोलंदाज कुंदन पाहायला मिळतोय. हा चेंडू मेडिकल रिझन मध्ये जातोय डीप मधून. जोपर्यंत चेंडू फिल करून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. अगदी लेझी थ्रो पाहायला मिळत होता आणि म्हणूनच 2 धाव फलंदाज कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 57-57. या डावामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळी मात्र खडेकर हा फटका गेलेला आहे. स्टँड डिलिव्हर मध्ये उंची जास्त लांबी कमी आहे. झेल मात्र ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. भरपूर झेल या इनिंग मध्ये सोडले गेले आहेत आणि इथे आपण पाहतोय अगदी धावांची लुटमार देखील फलंदाज करताना पाहायला मिळतात. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद होताना. 4 धाव कंप्लीट केलेले आहेत.
बरोबर पाहायला मिळत आहेत त्या 61 धावा धावप्लेवर पाहायला मिळत आहेत. आणि या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. येलो मात्र आडव्या बॅटरीने फटका केलेला आहे. गॅप मधून चिरून निघून जाईल सीमा पार मिडविकेट रिझल्ट मधून हा चौकार. फाय 65 वर शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक आता क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप केला जातोय. या डावामध्ये खूपच झेल इथे ड्रॉप केले गेले आहेत. 2 धाव कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे अखेर डाव समाप्त. पहिल्या डावामध्ये सचिन मास्टर ब्लास्टर संघाने आपल्या धावपलीवर एकूण धाव बनवल्या त्या 67 आणि 68 धावांचं लक्ष ठेवलं. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना आरएल स्पोर्ट्स विपक्षी आपण पाहणार तर कृष्णा इंडोपाशीच्या 2 संघामध्ये स्वर्गीय रिचा धनंजय गौरी या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश पाटील यांना विनंती पण या. समीर ठाकरे आमचे सगळे समोरच्या विनंती पण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आमचे सगळे समोरचे समीर ठाकरे यांचे शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. टॉस केला जातोय आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना आरएल स्पोर्ट्स विपक्षी कृष्णा इंडोपाजीच्या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ईपीएल कॉल आहे मात्र रिचा म्हणजे टॉस जिंकलं आरएल स्पोर्ट्स संघाच्या संघाने आपण निर्णय सांगायचा टॉस जिंकले. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मी टॉस केलं गेलं टॉस जिंकले या आरएल स्पोर्ट्स संघाच्या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सलामच्या कॉमेंट बॉक्स मध्ये बॅक टू कॉमेंट बॉक्स समीर ठाकरे. धन्यवाद सुभाषजी धुमाल सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत. ईपीएल मध्ये तब्बल 68 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सनम कुमार टायगर्स या टीमला. खूपच मोठं लक्ष्य या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. परंतु सनम कुमार टायगर्स मध्ये देखील फलंदाजी मजबूत आहे. आपण बघितलंय खरं तर दोघे हे जे संघ आपण पाहतोय की दोन्ही टीमनं पहिला सामना गमावलेला आहे. त्याच्यामुळे आता ही मॅच दोन्ही टीम करिता अत्यंत महत्त्वाची आहे. जो जिंकेल ते कुठेतरी आता एक चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. टार्गेट खूप सुंदर सेट केलेलं आहे. 68 धावांचं लक्ष्य. बऱ्याचशा बॅटर्सचा स्टार्ट चांगला मिळाला. मोठ्या डावामध्ये रूपांतर करता आलं नाही. मात्र प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वपूर्ण राहिलं. सचिननं बनवल्या 12, अमोलच्या बॅटमधून आल्या 10, हर्षल मडवीच्या बॅटमधून
19, सुशांतच्या बॅटमधून 16 नाहीये, हर्षदच्या बॅटमधून 7 धावा. म्हणजे प्रत्येक फलंदाज जो मैदानामध्ये उतरला त्या फलंदाजाच्या वतीने आपल्याला चांगलं कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळालं. सलामीची जोडी आता मैदानामध्ये दाखल झालेली आहे. रुपेश आणि प्रवीण. बॉलर अमोल ना, अमोल गोलंदाजी करण्यासाठी आलाय षटक क्रमांक पहिलं घेऊन आणि सामना करेल फलंदाज रुपेश. रुपेश आणि प्रवीण ही जोडी आहे. $68 टू विन. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं, खराब क्षेत्ररक्षण, बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, पहिल्या चेंडूवरती येतोय दमदार चौकार. अडुसष्ट धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि पहिल्याच बॉलवर चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे एक चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय, चांगला आगाज करण्यात आलेला. ओहो, पुन्हा हुक केलाय आणि हा देखील चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. होता तो स्टार्ट तर मिळालेला आहे. पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. आज आरएल स्पोर्ट्स पहिला सामना खेळले होते आणि आता डायरेक्ट लास्ट आजच्या लॉट्स मधील, म्हणजे चांगली झोप देखील त्यांना मिळाली असेल. सनम कुमार टाइगर्स वर्सेस सचिन मास्टर ब्लास्टर्स. हा उद्या आपण लवकर निघू ना. हॅलो हॅलो, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. चला ना, काय एक बॉल घ्या कुठला तरी. चला ओके, फायनली बॉल आला का. चला बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता पुन्हा अमोल.
ट्राय करण्यात आला यावेळेला. पुन्हा एकदा ऑन साइडला पॅडिश लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा फंबल झाला. फिल्डर चुका करतोय आणि 2 धावा सहजच त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. पहिल्याच 3 बॉलवर 10 रन्स त्या ठिकाणी पूर्ण केलेत. रुपेशनं चांगला आगाज केला. जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट तर आता त्याला मिळालेला आहे. 13 ते 14 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडाव्या लागतील. कट करायचं होतं यावेळेला. चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. धावसंख्या 10 वर स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये अमोल गोलंदाजी करत असताना बॅटची एज आहे की नाही. अपील तर जोरदार आणि हा आलाय डॉट बॉल. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अमोल चांगलं कमबॅक करतोय. यावेळेला पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. ऑफ ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा दणदणीत चौकार. क्लासिकल चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर धावा झाल्या त्या धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. चौदा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय दुसऱ्या षटकामध्ये सचिन मडवी आलाय. टीमचा ऑनर, टीमचा कॅप्टन. सामना करेल फलंदाज प्रवीण. शफल झालाय. ऑन साइडला हुक करत असताना चेंडूला पाठवलाय एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार प्रवीणच्या बॅटमधून. चौकारानं संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. जबरदस्त पलटवार चोख प्रत्युत्तर देत असताना सनम कुमार टायगर्सचे फलंदाज 68 या लक्ष्याचा पाठलाग करायचा. नीडरपणे खेळ करावा लागेल आणि तो खेळ सध्या साकारतायत. चला वेळेवरती लक्ष असू द्या. यानंतर आणखी एक मॅच बाकी आहे. सचिन पुन्हा एकदा अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रॉपरली मिडलिंग करता आलेलं नाहीये. बॅटच्या आतली कडा आणि हा चेंडू मात्र येतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड नाव. बरोबर 13.60च्या गतीने धावा बनवायच्यात. रिव्हर्स फटका प्रवीणच्या बॅटमधून. सुपर टायमिंग. बॉल पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं वेगाने सरसावतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो त्या ठिकाणी बघायला मिळाली.
टप्पा पडल्यानंतर थोडासा हळुवार गतीने बॉल ट्रॅव्हल होताना आपण बघतोय आणि त्याच्यावरती मिळतात 2 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. एकता, अखंडता या एकता प्रीमियर लीग. हो, इथे मागे बॉल, खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पडून पूर्ण केली जाते. स्वीप करायचं होतं, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला मला वाटतं की बॅटला हलकासा स्पर्श झाला होता आणि त्याच्यावरती एक धाव मिळाली आहे. रन नाहीये. चला, फलंदाज कुठल्या प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा इंटेंट नव्हता, पूर्णतः बॉल सोडण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्याच्यामुळे धाव नसेल. हा असेल डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 22. यावेळेला वळवला बॉल फाईन लेगच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. हो, एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईड आला होता, परंतु त्या ठिकाणी स्वतःला चांगलं कंट्रोल केलं. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि नक्कीच एक धाव आली आहे त्या ठिकाणी. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती धावा झाल्या त्या 23 धावा, 23 रन्स. आता या बॉलवर एक मोठा फटका शोधावा लागेल, तेव्हा कुठेतरी एव्हरेज मध्ये टीम आपल्याला सनम कुमार टायगर्स ही बघायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये देखील सुरुवात तर चांगली राहिली. आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. टार्गेट 68 पार करायचं आहे. सचिनचा बॉल, बॅट चिकड, मागे निघाला बॉल थर्ड मॅनला. वेगानं क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवर. बॉल अडवलाय आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण देखील केल्या जातात आणि इथे पॉवर प्ले संपल्या. पॉवर प्ले मध्ये धावा झाल्या एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. धावफलकावरती हर्षल मडवी याला गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हर मध्ये 25 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हर्षल मडवीला विकेट हॅट्रिक साठी देखील 1000चं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे जतीन खुदाडे यांच्याकडनं आणि इथे वाईडनं सुरुवात केली हर्षलला. एक्सच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावरती 26 धावा, 26 रन्स. राउंड द विकेट. ओ, इथे फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडूच्या खाली? 2 धावा तर सहजच मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जाईल, परंतु थांबवलंय प्रवीणनं. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 28 धावा, 28 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार. शफल झाल्या. हुक करायचं होतं, प्रॉपरली मिडलिंग झालेला नाहीये. इथे चांगला बॉल हर्षलचा.
आलाय डॉट बॉल. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये राहुल सेन बाकी आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे, मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन तो ठेवतो. परंतु आता सध्या सलामी वीरांना इथून स्टार्टर चांगला मिळालाय. इथे देखील टप्पा पडला, हलकासा बाहेर निघणारा बॉल होता. पॅकआउट ऑफ दी पॉइंटच्या दिशेने बॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आणि कीपरला बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये. सचिन कडनं झाली आहे मिस्टेक आणि त्या चेंडूवरती मिळतात सनम कुमार टायगर्स टीमला 2 धावा. प्रवीणला मिळतात त्या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 30 धावा. अजूनही 38 धावांची गरज आहे आणि 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 बॉल 38 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. हळूहळू त्या मॅच मध्ये पकड निर्माण करत असताना परंतु इथे लॉफ केलं गॅप मध्ये बॉल प्रवीणच्या बॅट मधून येतोय. हा क्लास फटका आणि या फटक्यानं चटका दिला हर्षलला. आलाय चौकार. पुन्हा एकदा बॉल होतो यार. हो, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. चांगला फ्लॅटेड बॉल देखील होता. इथे लेन चांगली पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता 36 वर. पुन्हा एकदा आता या षटकाचा अंत गोड करत असताना प्रवीणला तुम्ही बघताय. हो, शफल झाला होता आणि इथे फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंड दी विकेट. झेल पकडला विकेट कीपरनं आणि पहिला धक्का लागतोय सनम कुमार टायगर्स टीमला. बारा चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता असलेला सामना जिंकण्याकरिता नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतोय. 3ऱ्या क्रमांकावर प्रवीण इथे बाद झाला. प्रवीणच्या बॅटमधून 2 चौकार देखील आपल्याला बघायला मिळाले आणि 19 धावांचं योगदान आपल्या संघाला त्यानं दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते राहुल. याच फलंदाजाविषयी आपण चर्चा करत होतो की राहुलचं येणं बाकी आणि मोठ्या फटक्यांचं तो रेप्युटेशन ठेवतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी नीरज बॉलिंग मार्कवर येतोय. अण्णाचं देखील येणं बाकी आहे अजून. परंतु अण्णा जर फलंदाजी करण्यासाठी आला असता तर पॉवर प्ले मध्ये आला असता. 12 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा नीरज सज्ज होतोय. हो, पहिलाच बॉल. संधी आहे आणि इथे कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटलाय. 37 धावफलकावरती अनिकेत मडवी यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000चं पारितोषिक असेल नीरज करिता. खरं तर पहिल्याच बॉलवर सफलता मिळू शकली असते परंतु कॅच ड्रॉप झाला. लेफ्ट बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला. 11 बॉल आणि 31 ची गरज आहे. सिंगल आली पहिलीच आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर नीरजच्या विरुद्ध. या मॅचला खूप जास्त वेळ जातोय.
यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि ते पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. मिळेल एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा धावेने स्कोर पुढे जात असताना स्कोर कार्डवरती 38 धावा 38 रन्स. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस 11-30. हे समीकरण दोन्ही टीम साठी जिंकणं महत्वाचं आहे. एक एक सामना गमावलाय आणि यावेळेला राहुलनं खेचलाय बॉल ऑप्शनच्या बाहेरून सरळ मिड विकेट सीमा पार आलाय षटकार. बॉलला फेकून दिलं थेट राहुलनं. दर्जेदार हिट आणि आता मॅच मध्ये केलाय कमबॅक. या सिक्सरनं पुन्हा एकदा गणित बदललंय. 24 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नीरज देखील आता दबावात. ओव्हर द विकेट वन्स अगेन. पुन्हा बॉल उडवलाय परंतु आता फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली. हा चेंडू मैदानाच्या आत की बाहेर आणि गेलाय बाहेर गेलाय. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन आणि आलाय षटकार. बॅक टू बॅक दुसरा. दे घुमा के आणि राहुलचा दे दणका. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि धावा झाल्या त्या धावफलकावरती 50 धावा. 18 ची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षणातच होत्याचं नव्हतं या क्रिकेटच्या खेळामध्ये होत असं आणि आता तो खेळ बदललाय. ती वेळ बदलली आहे आणि आता मॅच मध्ये केलाय कमबॅक टीम सनम कुमार टायगर्सनं. नीरज दबावात आहे. नीरजवर आता भरपूर मोठं संकट असेल परंतु त्या दबावातून बाहेर निघण्यासाठी हिमतीने खेळ करावा लागेल. पुन्हा बॉल हवेत आहे. आता झेल पुन्हा एकदा जरूर होता परंतु राहुलला सातत्यानं जीवनदान मिळत आहेत. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. इथे बॉल हवेत होता. नीरज प्रयत्न करतोय संधी निर्माण करतोय परंतु कॅचेस पकडाव्या लागतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता झाली आहे ती धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळते 52 धावा. 16 ची गरज आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रत्येक बॉलवर आता 2 धावा असं समीकरण सनम कुमार टायगर्स समोर. पुढचा बॉल राहुलसाठी पुन्हा उडवलाय. आता स्क्वेअर लेगला पुन्हा कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या 3 बॉलवर 3 वेळा जीवनदान. नीरज आता बघा अगदी चेंडू आपटतोय राग व्यक्त करतोय आणि खरं तर साहजिकच आहे ना. 3 वेळा बॅक टू बॅक आपण बघतोय की कॅचेस उडतायत आणि तिथे मात्र झेल करता आलेला नाही आणि अशा महत्वाच्या वेळेला मग तुम्ही मॅच जिंकणं कठीण आहे. सात चेंडू आणि आता 7 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत. 14 धावा. 7 बॉल 14 ची गरज. पुढचा बॉल ओ समोर सरळ बॅटनं ओव्हर द बॉल रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आला आणखी एकदम दारीत राहुलच्या बॅट मधून 6 आहे. संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
धावा धाव फलकावरती तुम्हाला बघायला मिळते आहेत 60 धावा आणि उर्वरित शेवटचे 6 बॉल 8ची गरज. सहा चेंडू आणि 8ची गरज आहे. दोन षटकांमध्ये 32 करायच्या होत्या. 24 रन्स या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. म्हणून यांना क्रिकेटचा खेळ मित्रांनो पूर्णपणे अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. एक क्षण असं वाटत होतं की पूर्णपणे मजबूत स्थिती आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजेच संघ सचिन मास्टर अँड ब्लास्टरशी. राहुल आलाय. नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी हर्षद ठाकरे अंतिम षटक 8 धावा त्याला वाचवायच्या. सामना करेल फलंदाज रुपेश जो सलामीला आलाय. 3 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत रुपेशच्या आणि हा चौथा येतोय. चेंडूला पाठवले सर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे आणि सनम कुमार टायगरचा आनंद सेलिब्रेशन सुरू झालाय. पहिल्याच बॉलवर ठोकलाय चौकार. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय की नशा क्रिकेटची आहे. चार धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रुपेशनं देखील जबरदस्त खेळ साकारलाय. सलामीला येत असताना पूर्णपणे जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यांवर घेतली आहे आणि फार मोठा रनचेस करण्याच्या तयारीत. पंच केलाय पॉइंटच्या दिशेनं आणि आता झेल पकडलाय. फलंदाज बाद. यावेळेला चांगला झेल पकडत असताना फायनली तिथे विकेट मिळाली. रुपेश बाद होतोय. जबरदस्त इनिंग आपल्याला बघायला मिळाली आणि त्या 4 बॉल मध्ये करायच्या त्या 4 धावा. मॅच मध्ये कमबॅक. नवीन फलंदाज रोशन आलाय. 4 बॉल 4. हो आणखी एक डॉट. वा ठाकरे वा. ठाकरे इज नॉट ओनली नेम, दिस इज अ ब्रँड. आणि आता 3 बॉल मध्ये करायच्या 4 धावा. आला रे आला. ठाकरे आला. 3 चेंडू आणि आता 4ची गरज आहे. जबरदस्त चेंडू आपल्याला बघायला मिळाला. टप्पा पडला. गरकन बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल. आता सनम कुमार टायगर्स यांचा आवाज देखील शांत झालाय. तीन चेंडू आणि 4ची गरज. पुन्हा एकदा ठाकरेचा बॉल. आणखी एक डॉट. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी हसणार होते सनम कुमार टायगर, तर आता हसणार आहेत या ठिकाणी सचिन मास्टर ब्लास्टर्स. होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होतं. कधीपासून आनंद हर्ष उल्हास साजरा केला जात होता, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळला रोशन आणि आता 2 मध्ये करायच्या 4 धावा.
5 मध्ये 4 ची गरज होती. आता रुपेश डोक्यावरती हात मारत असेल, मीच जर सिंगल घेतली असती तर बरं झालं असतं. आणि राहुल 9 सेकंडला उभा आहे, ज्या फलंदाजाने संपूर्ण मॅच गाजवली आहे. आणि रोशन यावेळेला बॉल हवेत, एक धाव इथे मिळाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय आणि शेवटच्या बॉलवर आलाय. शेवटच्या चेंडूवरती आता 3 धावांची गरज आहे. गोल्डन चौकार, गोल्डन षटकार की गोल्डन बॉल? 8 धावा वाचवणार का हर्षद ठाकरे? नवा इतिहास बनवणार का? चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू मध्ये तुम्हाला 3 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. कुठल्याही प्रकारे सुपर ओव्हर नाहीये, परंतु स्ट्रायकिंग एंडला राहुल आहे. थोडाफार राहुल आहे तर आशा जिवंत असतील सनम कुमार टायगरच्या, कारण ज्या राहुलनं 3 षटकार आतापर्यंत लगावलेत, पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय. परंतु इथे फिनिश करणार का? एका बॉल मध्ये 3 ची आवश्यकता असणारा या ठिकाणी आपण पाहतोय की फिल्डिंग प्लेसमेंट थोडीशी आता बदलली जाते. स्क्वेअर लेग डीप मध्ये लॉंग लेग लॅग फिल्डर आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, ऑन साइड पूर्णपणे स्ट्रॉंग केली आहे राहुल करिता. परंतु इथून आता हर्षद ठाकरेच्या भात्यामध्ये कोणता बॉल असेल? रोशनला पूर्णपणे त्यानं शांत केलं, मात्र आता इथून शांत ठेवायचं आहे एका बॉलवर. या ठिकाणी फलंदाज राहुलला. शेवटचा बॉल, 3 ची गरज. हर्षदच्या विरुद्ध राहुल असा सामना आहे. राऊंड द विकेट आलाय आणि इथे गोल्डन सिक्सर. हा विजयी षटकार राहुलच्या बॅट मधून येतोय. सामना इथे जिंकलाय सनम कुमार टायगर्सनं. गोल्डन षटकार लगावत असताना जबरदस्त विजय साजरा केलाय आणि या मॅचचा हिरो देखील तोच ठरलाय, ज्यानं 4 सिक्सर मारले आणि गोल्डन षटकार देखील लगावला. तो राहुल या मॅचचा हिरो ठरतोय. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.